अधिकस्य अधिकं फलम। या अधिक महिन्यात अधिक पुण्यफळ प्राप्त करून घेण्यासाठी हिमसह्याद्री टूर्स अँड ट्रॅव्हल्सनं श्री श्री भावनाथ महाराज यांच्या दिव्य सानिध्यात काशी, अयोध्या, गया या तीर्थस्थळांच्या यात्रेचं आयोजन केलंय। संपूर्ण खर्चासह फक्त 30,000 रुपये शुल्क आकारून यात्रा कालावधी 20 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर पर्यंत। श्री श्री भावनाथ महाराज यांच्या संजीवन साधनेची प्रत्यक्ष अनुभूती घेण्यासाठी आणि या अधिक मासात दिव्य सत्संगात सामील होण्यासाठी आजच संपर्क साधा। हिमसह्याद्री टूर्स अँड ट्रॅव्हल्स, मोबाईल 9700792792 आणि 9700462462। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। संपूर्ण देशातील लक्ष लागून असलेल्या मराठा आरक्षणाला बुधवारी सर्वोच्च न्यायालयाच्या वतीनं तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे। यामुळे मराठा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि शासकीय नोकरीतील आरक्षण तात्पुरते स्थगित झाल्याने राज्यभरातील मराठा बांधवांच्या वतीने नाराजगी व्यक्त करण्यात येत आहे। यात राज्य शासन आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या हलगर्जीपणामुळे हे आरक्षण स्थगित झाल्याचा आरोप करण्यात येत असून शासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी गुरुवारी अखिल भारतीय छावा मराठा संघटनेच्या वतीने नाशिकच्या पाथर्डी फाटा भागात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर निषेध आंदोलन करण्यात आले। यावेळी घंटानाद आणि थाळ्या वाजवून तसेच काळ्या फिती लावून शासनाचा निषेध देखील व्यक्त करण्यात आला। तसेच येत्या काळात शासनाने आपली भूमिका स्पष्ट न केल्यास मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा छावा मराठा संघटनेच्या वतीनं यावेळी देण्यात आला। त्याचा सर्वप्रथम या सरकारचा आणि त्या शासनाचा सर्वप्रथम अखिल भारतीय छावा संघटना नाशिक जिल्ह्याच्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो। यानंतर आमच्या अडचणीनं जर कोणी पदाधिकारी, कोणी पुढारी, कोणी राजकीय नेते जर धावून जर येत नसेल येत्या लोकसभेला, येत्या विधानसभेला आम्ही त्यांचा पूर्ण जो प्रयत्न आहे तो हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही। त्यांना अखिल भारतीय छावा स्टाईल उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही। यानंतर कोणत्याही पुढाऱ्याने, कोणत्याही पक्षाच्या नेत्याने अखिल भारतीय छावा संघटनेच्या आमच्या मराठा समाजाच्या दारामध्ये मतदान मागण्यासाठी येऊ नये। त्यांना तो नैतिक अधिकार राहिलेला देखील नाही आणि ते तेवढ्या कुवतीचे देखील नाही। म्हणून अखिल भारतीय छावा संघटना नाशिक जिल्ह्याच्या वतीने आम्ही त्यांचा तीव्र शब्दात निषेध करतो। यानंतर त्यांनी आमची बाजू जर मांडली जर नाही कोर्टामध्ये, शासनासमोर जर मांडली नाही तर आम्ही त्यांना अखिल भारतीय छावा संघटना स्टाईल उत्तर देऊ, रस्त्यावर येऊन देऊ। याची शासनाने आणि या सरकारने जाहीर नोंद घ्यावी एवढंच बोलतो। जय छावा, जय अण्णासाहेब। दरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर कोणतेही राजकीय पदाधिकारी अथवा नेते मंडळी पुढे येत नसल्यानं त्यांनी मतदानाच्या वेळी मतदान मागण्याचा नैतिक अधिकार गमावला असल्याचा इशारा देखील यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। जय जिजाऊ, जय शिवराय। अखिल भारतीय छावा मराठा संघटना नाशिक जिल्ह्याच्या वतीने काल कोर्टाने जो निर्णय घेतला मराठा आरक्षणासंदर्भात जी स्थगिती दिली त्या संदर्भात अखिल भारतीय छावा संघटनेतर्फे आज निषेध नोंदवण्यात येते। आणि जर येत्या काही काळात जर आम्हाला आरक्षण भेटलंच नाही तर मराठा समाज हा जसा शांततेत मोर्चे आम्ही काढले, आम्हाला कोणाला इजा न होता आम्ही शांततेत मोर्चे काढले, तर याच्या पुढे आता शांततेत मोर्चा निघणार नाही। आरक्षणासाठी आम्ही सडेतोड उत्तर म्हणजे त्याच्यासाठी काही करावं लागलं तरी आम्ही मराठा आरक्षणासाठी छावा संघटना हे रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। आणि याच्या भविष्य काळात आरक्षण हे भेटायलाच पाहिजे। राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो, यांना आम्ही मराठा समाजाचे जेवढे आजपर्यंत आमदार खासदार झाले यांना जाब विचारणार आहे की तुम्ही कोणत्याही पक्षाचे असो पण आरक्षणाच्या वेळेस तुम्ही का बरं शांत बसले। आणि जर शांत बसले असतील तर लवकरात लवकर यांचा निर्णय लागेल आणि मराठा आमदारांना यांना खाली पाय खेचल्याशिवाय आम्ही मराठा समाज हा खाली उतरणार नाही आणि जे आहे ते छावा संघटना पद्धतीने आंदोलन छेडणार। एक मराठा। यावेळी राज्य सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला असून येत्या काही दिवसात मराठा आरक्षण मिळाले नाही तर मराठा आमदारांच्या घरासमोर अखिल भारतीय छावा मराठा संघटना थाळीनाद आंदोलन करणार असल्याचं देखील सांगण्यात आलंय। यावेळी अखिल भारतीय छावा मराठा संघटनेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते। सागर चौधरी, नाशिक न्यूज, नवीन नाशिक।